आज सकाळी थोडा वेळ आपण देवाच्या वचनातून मनन करत असताना आपण मत्तई शुभवर्तमान त्याचा 24वा अध्याय आणि 14 वचन वाचूया. मत्तई शुभवर्तमान 24वा अध्याय आणि 14 वचन. सर्व राष्ट्रास साक्षीसाठी म्हणून राज्याचे हे सुवार्ता सर्व जगात गाजवले जाईल, तेव्हा शेवट होईल. परमेश्वराच्या नावाला आपण धन्यवाद देऊया. या ठिकाणी आपण पाहतो की देवाच्या राज्याची सुवार्ता सर्व जगामध्ये जेव्हा शेवट होईल तेव्हा शेवट होईल अशा प्रभू येशू ख्रिस्ताच्या या वचनातून आम्ही पाहतो. अगदी शेवटच्या माणसांपर्यंत ही सुवार्ता जावी. परमेश्वराची इच्छा आहे की कोणाही मनुष्य वंचित राहू नये तारणाशिवाय. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने त्या कल्वारीवरती मोठी किंमत देऊन सर्व जगाकरिता तारण उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि म्हणून देवाची देखील हीच इच्छा आहे की प्रत्येक मनुष्याला ही सुवार्ता पोहोचवावी. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त येण्या अगोदर हे जे या ठिकाणी वचन आहे त्या वचनाकडे आम्ही लक्ष देत असताना 3रं वचन विशेष करून आपण वाचूया. तो जैतुनाच्या डोंगरावर बसला असता शिष्य त्याच्याकडे एकांती येऊन म्हणाले, त्या गोष्टी केव्हा होतील आणि आपल्या येण्याचे व ह्या जगाच्या समाप्तीचे चिन्ह काय हे आम्हा सांगा. शिष्याने त्याला एकांत राहून त्या ठिकाणी विचारतात की आपलं येण्याचं आणि जगाचं शेवट होण्याचं चिन्ह काय. आणि त्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितले, पहा मी लवकर येतो. जेव्हा पहा असा हा शब्द आहे त्यावेळेला आपल्याला खात्रीचे एक उत्तेजनात्मक रीतीने त्या ठिकाणी बोललेलं आहे. आणि जेव्हा लवकर येतो असं सांगितलं त्या शब्दाचा अर्थ आपल्याला कळून येतं की एक आव्हान आपल्या समोर आहे. जर पहिल्या शतकातील ख्रिस्ती लोकांना ख्रिस्ताच्या परत येण्याचे प्रत्येक क्षणी अपेक्षा धरून जीवन जगत होते, तर आजच्या दिवसामध्ये आपल्याला देखील किती अपेक्षा किती आतुर असले पाहिजे प्रभूच्या येण्याविषयी. आणि म्हणून आपण धन्यवाद देऊया प्रभूच्या येण्याविषयी. कारण प्रभूने सांगितलं की पहा मी लवकर येतो. आणि म्हणून आपल्या सर्वांचं लक्ष त्याकडे लागलेलं असताना एक मुख्य कारण आम्ही पाहतो. प्रभू येण्याचं मुख्य कारण काय आहे. जेव्हा आपण 2000 वर्षापूर्वी प्रभू येशू ख्रिस्त सर्व जगाकरिता मानव होऊन जगामध्ये आला आणि सर्व मनुष्याचं पाप स्वतःवर घेऊन त्या वधस्तंभावर तारणाचं कार्य त्याने पूर्ण केलं. मनुष्याच्या उद्धाराकरिता मनुष्याला त्या बंधनातून त्या गुलामगिरीतून मुक्त करण्याकरिता स्वतःचं रक्त देऊन त्या ठिकाणी जे खंडणी भरले सुटकेसाठी. आणि म्हणून त्या ठिकाणी आपण पाहतो त्यांनी तारणाचं कार्य पूर्ण करून तो मरण पावला. मरणातून तो जिवंत झाला आणि स्वर्गारोहण झाला. आणि फक्त एवढ्यावरच थांबलं नाही, फक्त आपल्या पापांची क्षमा केली, आपलं तारण दिलं एवढंच नाही, तर प्रभूची इच्छा आहे की आम्ही सदा सर्व काळ त्याच्या बरोबर असावं. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी सांगत आहे की ह्या जगामध्ये जरी आम्ही अनेक कष्ट, दुःख, चिंता, काळजी यामधून जात आहोत, जरी आपलं तारण झालेलं आहे, तरी देखील प्रभू एक सांत्वनदायी शब्द आपल्याला देतो. योहान शुभवर्तमान त्याचा 14वा अध्यायामध्ये आम्ही पाहतो की तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ नये, देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा. मी जातो तुमच्यासाठी जागा तयार करतो आणि जागा तयार केली म्हणजे मी येऊन तुम्हाला घेऊन जाईन. 2000 वर्षापासून तुमच्या माझ्याकरिता प्रभूने जागा तयार करीत आहे. केवढी मोठी
केवढे सुंदर, किती भव्य असे आमच्याकरिता जागा त्यांनी तयार करत असेल. आणि म्हणून तो तिसऱ्या वचनामध्ये म्हणतो की सदा सर्व काळ मी जिथं आहे त्या ठिकाणी तुम्ही देखील असावे, म्हणून आम्हाला घेऊन जाण्यासाठी तो लवकर येत आहे. म्हणून प्रभूच्या पवित्र नावाला आपण धन्यवाद देऊया, कारण प्रभूची इच्छा आहे की तो जिथं आहे त्या ठिकाणी आम्ही राहावं त्या जगामध्ये. कारण परमेश्वराची इच्छा पहिल्यापासून आम्ही पाहतो की परमेश्वरने जेव्हा आदम हव्वाला निर्माण केलं त्यावेळेला स्वतःच्या सानिध्यामध्ये त्या आदम हव्वाला त्यांनी ठेवलं होतं. देवाच्या सानिध्यामध्ये देव जिथं आहे त्या पवित्र ठिकाणी आम्ही राहावं याकरिता प्रभू येशू ख्रिस्त लवकर येत आहे. म्हणून शिष्याने विचारलं की आपल्या येण्याचे चिन्ह काय. या जगामध्ये आम्ही पाहतो की त्याच्या येण्या कारण प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितले, पहा मी लवकर येतो. लवकर म्हणजे कधी. आपण त्याच्याकडे जेव्हा पाहतो त्यावेळेला एक वचन त्याच्यामध्येच आम्ही पाहतो की त्याचं चिन्ह आम्ही पाहत असताना 12 वचनामध्ये पाहतो. ह्या 24वा अध्याय आणि 12 वचन. आणि ती वाढल्यामुळे पुष्कळांची प्रीती थंडावेल. ह्या जगामध्ये आम्ही पाहतो आता पहिल्यापेक्षा प्रत्येक मनुष्याच्या प्रीती थंड झालेला आहे. आणि म्हणून हे ओळखा की त्याचं येणं किती जवळ झालेलं आहे. कारण जगामध्ये आणि ते भ्रष्टाचार वाढल्यामुळे प्रीती कमतरता झाली आहे, प्रीती थंड झालेली आहे. म्हणून त्या ठिकाणी आम्ही पाहतो की हे जे चिन्ह आहे ते प्रीती थंड झालेलं आहे. म्हणून प्रकटीकरणाच्या ग्रंथामध्ये देखील आम्ही पाहतो की तू कुठून पडलास त्याचे तू आठवण कर आणि पहिली प्रीती तू कर, असे त्या ठिकाणी आपण वाचतो. आपल्याला ह्या वचनाकडे जेव्हा आम्ही पाहतो त्या सगळीकडे प्रीती थंड झालेले आपण पाहतो. दुसरं चिन्ह आम्ही पाहतो लूका शुभवर्तमान 18वा अध्याय आणि 8व्या वचनामध्ये आम्ही पाहतो, जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त येईल त्यावेळेला तो या ठिकाणी म्हणत आहे, मनुष्याचा पुत्र येईल तेव्हा पृथ्वीवर विश्वास आढळेल काय. आज प्रीती कमी झाली, त्याच सोबत विश्वास देखील कमी झालेला आहे. विश्वासणाऱ्या अनेक लोक आज विश्वासापासून कमी कमी होत चाललेलं आहे असं आम्हाला दिसून येतं. म्हणून यावरून देखील आपल्याला कळून येतं प्रभूचं येणं किती जवळ झालेलं आहे. आणि म्हणून प्रीती थंड झाले एवढंच केवळ नाही तर विश्वास देखील कमी कमी होत चाललेला आहे. तिसरे मुद्दा आम्ही पाहतो दुसरा पेत्र 3रा अध्याय 3 आणि 4 वचनामध्ये आम्ही पाहतो. आणि त्या ठिकाणी म्हटलंय खोटे शिक्षक, त्या खोटे संदेशचे खोटे शिक्षक जगामध्ये उठलेले आहेत. त्या 11 वचनामध्ये देखील आम्ही पाहतो. 24वा अध्याय आणि 11 वचन. पुष्कळ खोटे संदेश ते उठतील व अनेकास फसवतील. आज खोटे शिक्षक जगामध्ये पसरून अनेक विश्वासणाऱ्यांना देखील ते फसवत आहेत. हे शेवटचं चिन्ह आहे. आणि प्रभू येण्याचं जवळ किती आहे हे देखील यावरून आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून पेत्राच्या पत्रामध्ये आम्ही पाहतो की पुष्कळ लोक येऊन तुम्हाला विचारतील, थट्टा करतील, त्याच्या येण्याचं काय झालं. जेव्हापासून आम्ही पाहतो तसेच आहे. म्हणून आज थट्टा करणारे लोक जगामध्ये उठलेले आहेत. म्हणून आपण पाहिलं की प्रीती थंड होईल, विश्वास कमी होईल आणि खोटे संदेश उठतील. अशा स्थितीमध्ये आज जग आम्ही जात आहोत. म्हणून प्रभूचं येणं किती जवळ आहे हे यावरून आपल्याला दिसून येतं. पुढे आम्ही पाहत असताना त्याचबरोबर जगामध्ये आणखीन अनेक कम्युनिस्ट देशामध्ये देखील रोज लोकांचं परिवर्तन होत आहे. रोज प्रभू येशू ख्रिस्ताला ते स्वीकार करतं, हे देखील तितकंच खरं आहे. परंतु आज आपल्याला कर्तव्य काय, आपली तयारी काय. एक पहिली गोष्ट आपण पाहूया, आपलं कर्तव्य ह्या जगामध्ये. पहिलं योहानाचं पत्र त्याचं 3रा अध्याय आणि 3ऱ्या वचनामध्ये आम्ही पाहतो. आज आपण पहिल्या वचनामध्ये आम्ही पाहतो की
आज आपण देवाचे मुले आहोत. हे देवाने दिलेलं प्रीतिदान आहे. परंतु जेव्हा तो प्रगट होईल त्यावेळेला त्याच्यासारखा आम्ही होऊ. तो जसा आहे तसा आपण होऊ. 3ऱ्या वचनामध्ये म्हणून सांगितलं आहे की तो जो कोणी त्या संबंधाने आशा बाळगतो तो जसा तो शुद्ध आहे तसे आपणाला शुद्ध पवित्र करतो. प्रभू येशू ख्रिस्त पवित्र प्रभू तो पवित्र रीतीने ह्या जगामध्ये तुम्हाला मला घेऊन जाणार आहे. तो फक्त जे पवित्र झालेला आहे त्याच्या रक्ताने त्यांनाच तो घेऊन जाणार आहे. म्हणून आपला दैनंदिन जीवन देखील पवित्र शुद्ध असण्याची फार गरज आहे. प्रत्येक क्षणाला प्रत्येक वेळेमध्ये आपलं जीवन परमेश्वराच्या समोर ह्या जगामध्ये शुद्ध आणि पवित्र जीवन आचरण करीत आपण आपला जीवित क्रम आपण आचरण केलं पाहिजे. इपिस्कराच्या पत्रामध्ये देखील आम्ही वाचतो की त्या ठिकाणी आम्हाला तारण दिलेला एकच उद्देश आहे, आम्ही सत्कृत्य करावं. आणि म्हणून आपला आयुष्यक्रमान सत्कृत्य करीत शुद्ध पवित्र आचरण करीत, कारण पवित्र लोकांना तो घेऊन जाणार आहे. म्हणून आपण त्या धन्यवाद देऊया. पवित्र शुद्ध जीवन जगण्याकरिता आपण रोज आणि रोज त्याकडे लक्ष देऊया. दुसरी गोष्ट आपण पाहतो की लुकाचा शुभवर्तमान 21वा अध्याय आणि 36 वचनामध्ये आम्ही पाहतो की तुम्ही तर होणाऱ्या त्या सर्व गोष्टी चुकवाव्यास व मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहाव्यास समर्थ व्हावे म्हणून सर्व प्रसंगी प्रार्थना करीत जागृत राहा. तो कधी येईल आपल्याला ठाऊक नाही, तो अकस्मात येईल. म्हणून आपल्या जीवनामध्ये सर्व प्रसंगी सर्व वेळेमध्ये प्रार्थना करीत जागृत राहणं फार गरजेचं आहे. प्रार्थनामय जीवन आमचं विश्वासनाऱ्यांचं असणं फार गरजेचं आहे. जेव्हा प्रार्थना कमी होतो त्या वेळेलाच सैतान आमच्यावरती अटॅक करतो. म्हणून नेहमी प्रार्थनाशील जीवन जगून प्रभूच्या येण्याविषयी जागृत असण्याबद्दल देखील या ठिकाणी सांगितलंय. आपण पुढे इपिस्कराच्या पत्रामध्ये देखील आम्ही पाहतो. इपिस्कराचं पत्र 6वा अध्याय आणि 18 वचन. सर्व प्रकारचे प्रार्थना व विनवणी करा, सर्व प्रसंगी आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा आणि ह्या कामी पूर्ण तत्परतेने व सर्व पवित्र जनासाठी विनवणी करीत जागृत राहा. एवढंच नाही तर फक्त प्रार्थना स्वतःसाठी नाही तर एकमेकांसाठी देखील तुम्ही दररोज प्रार्थना करा, विनवणी करा, असं त्या ठिकाणी आपण पाहतो. प्रार्थना करणं आणि शुद्ध जीवन जगणं, जागृत राहणं, कारण तो कधी येईल आपल्याला माहित नाही, त्याचा समय जवळ आलेला आहे. म्हणून ह्या सर्व गोष्टी लक्षात ठेवून तिसरी मुद्दा आम्ही पाहतो. मी येईपर्यंत लुकाचं शुभवर्तमान 19वा अध्याय 13 वचनामध्ये सांगितलं, एका धन्याने आपल्या नोकरांना आपल्या दासांना जवळ बोलावून तो म्हणाला की त्यांना प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृतीप्रमाणे त्यांना मोहर म्हणजे त्यांना काही रक्कम दिले आणि यावर तुम्ही व्यापार करा, मी परत येईन तोपर्यंत तुम्ही व्यापार करा. याचा अर्थ आम्ही ह्या जगामध्ये राहीपर्यंत सुवार्ता सांगण्याकरिता देखील आम्हाला प्रभूने या ठिकाणी सांगितलं आहे. होय, त्या ठिकाणी आम्ही पाहतो की ज्याने 10 मोहरा मिळालं त्याने 10 आणखीन कमावलं, ज्यांना 5 मिळालं त्याने आणखीन 5 कमावलं. म्हणून धन्याने म्हटले, शाबाश भल्यावर विश्वासू दासा. परंतु एक मोहरा ज्याला मिळालं होतं त्याने तो पुरून ठेवला होता, म्हणून तो दुष्ट आळशी दास असं त्याच्याविषयी म्हटलं आहे. आपल्याला जे तारण दिलेलं आहे हे अशासाठी की आणखीन आपल्या नातेवाईक असो, मित्र असो, शेजारी असो, कोणत्या ना कोणत्या रीतीने आपण प्रत्येकाला सुवार्ता सांगणं हे फार गरजेचं आहे. आपल्याला तो मग गीताच्या द्वारे असू दे किंवा एखाद्या बहीण भावांना मंडळीकडे किंवा एका सेवकांकडे घेऊन येणं किंवा अनेक विचाराने नेहमी आपण अनेकांना
ख्रिस्ताच्या राज्यामध्ये आणण्याकरिता आपण अधिक हातभार लावावं, हे प्रभूची इच्छा आहे. म्हणून आपण त्या ठिकाणी देखील आम्ही पाहतो की तो येईपर्यंत आम्हाला व्यापार करण्याकरिता, व्यापार हे अशासाठी असतो की कमाई करण्याकरिता. म्हणून आपण प्रभू विचारेल की तुम्ही किती कमाई केला, किती हातने तुम्ही कमाई केला. होय, आपल्याला देखील एक दिवस हिशोब द्यायचा आहे. म्हणून त्या ठिकाणी देखील आम्ही पाहतो की तो प्रभूच्या आगमनापर्यंत धीर धरा असं देखील म्हटलंय. धीराने आम्ही त्याच्याकडे आम्ही वाट पाहत असताना खरोखर तो आपल्याला लवकर येणार आहे. तो न्यायाधीश दाराजवळ आहे असं देखील त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणून त्या ठिकाणी आम्ही पाहतो की तो लवकर येत आहे. आणि म्हणून जेव्हा करिंदकराच्या पत्रामध्ये देखील आम्ही पाहतो की तेव्हा प्रियजन हो, आपल्याला हे अभिवचने मिळाले आहेत, म्हणून देहाच्या व आत्म्याच्या सर्व अशुद्धतेपासून आपण स्वतःला शुद्ध करू. रोज आपण शुद्धतेने आणि पवित्र रीतीने जगून त्याच्या येण्याच्या वेळेकरिता आपण जागृत राहून प्रार्थनाशील जीवन जगून, आणि म्हणून आपण जो वेळ आपल्याला दिलेला आहे ते अनेक आत्म्यांना प्रभूकडे आणण्याकरिता देखील प्रभूने आपल्याला या दिवसामध्ये अधिक सहाय्य करावं आणि त्या प्रार्थनापूर्वक अनेक आत्म्यांना देवाच्या राज्यामध्ये आणावं. कारण प्रभू वैभवाने गौरवाने येत आहे. मत्ती शुभवर्तमानमध्ये 16 अध्याय 27 वचनामध्ये आम्ही पाहतो की मनुष्याचा पुत्र आपल्या पित्याच्या गौरवानिशी आपल्या सर्व देवदूतांसह तो येईल. पहा तो कसा येईल. हा प्रभू येशू ख्रिस्त पित्याच्या गौरवानिशी येईल. होय, ह्या जगामध्ये जेव्हा एखादा मंत्री येतो त्यावेळेला किती त्याची तयारी असतो, किती त्याची वाट पाहतात, किती त्याचा वैभव व्यक्त करतात. परंतु हा तर आमचा प्रभू, राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, तो स्वर्गातून तो आम्हाला घेऊन जाण्यासाठी येणार आहे. सर्व देवदूता, लाखो देवदूतांच्या समवेत आणि देवाच्या त्या पित्याच्या गौरवानिशी तो येणार आहे. थेसलोनिकराच्या पत्रामध्ये सांगितलं, सामर्थ्यवान दूतास अग्नी ज्वालेसहित. काय तो प्रसंग असेल, कसा आपल्याला कल्पना करू शकत नाही. अशा स्थितीमध्ये प्रभू आपल्याला घेऊन जाण्यासाठी तो येणार आहे. म्हणून आपण धन्यवाद देऊया. तो किती अद्भुत आणि विलक्षण हे असणार, कारण तो अशा ठिकाणी आम्हाला घेऊन जाणार आहे. तो कधी आपल्या मनामध्ये आलं नाही किंवा आमच्या विचारामध्ये देखील आलं नाही. अशा ठिकाणी आम्हाला घेऊन जाणार आहे. आणि तो पवित्र परमेश्वर त्याच्या सदा सर्व काळ त्याच्या बरोबर आम्हाला सदा सर्व काळ त्या ठिकाणी राहणार आहोत. तेवढी मोठी एक आशा आमच्या समोर आहे. म्हणून ह्या जगामध्ये आमचा थोडा वेळ तो जीवन जगत असताना रोज आणि रोज आपण पवित्र जीवन जगून आणि प्रार्थनाशील जीवन रात्रंदिवस त्याच्या येण्याची वाट पाहत आणि अनेक आत्म्यांना प्रभूकडे आणण्याकरिता आपण अधिक वेळ त्याच्या देण्याकरिता प्रभू तुम्हाला मला सहाय्य करावं. कारण त्याचं येण्याचं चिन्ह आम्ही पाहिलं. प्रीती थंड झाले आहे, विश्वास कमजोर झालेला आहे आणि खोटे संदेश ते देखील उठलेले आहेत. अनेकांना फसवत आहेत. म्हणून ह्या सर्व गोष्टी आपल्या मनामध्ये ठेवून रोज आणि रोज परमेश्वराच्या येण्याकडे आपण दृष्टी लावून त्याच्याकडे वाट पाहावं. कारण जो वाट पाहतो तो कधीही निराश होणार नाही. आणि म्हणून तो वैभव किती गौरवाचे तो आपल्याला सांत्वन देऊन आम्हाला तो घेऊन जाणार आहे. म्हणून त्या प्रभूच्या पवित्र नावाला आपण धन्यवाद देऊया. आणि म्हणून त्यांनी सांगितले, पहा मी लवकर येत आहे. तो कधी उशीर करणार नाही. त्याने जे अभिवचन दिलं आहे तो अभिवचन त्याच्या वेळेमध्ये तो पूर्ण करणारा थोर प्रभू आहे. म्हणून आपण त्याला धन्यवाद देऊया.